इंट्रोडक्शन एनालिटिकल केमिस्ट्री सेकंड चॅप्टर आपल्याला डिस्कस करायचंय इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री. नाव फर्स्ट थिंग analytical chemistry. Analytical chemistry simply it will written as a anal chem, facilitated investigation chemical composition of substance. Facilitated investigation chemical composition of substance. ठीक आहे. आपल्याला इथं काय आहे केमिकल कंपोजिशन जे सबस्टन्स हे इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी जी काही केमिस्ट्रीची ब्रांच रिक्वायर्ड असते त्या ब्रांचला म्हणतो आपण अनालिटिकल केमिस्ट्री. त्या ब्रांचला काय म्हणतो आपण अनालिटिकल केमिस्ट्री. मग अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये काय काय असतं. देन इन अनालिटिकल केमिस्ट्री और इट युजेस इन्स्ट्रुमेंट. कल्पेश तुझा माईक बंद कर. Then it uses the instrument and methods to separate most is the identify and quantify the matter under study. This is the most important line. It analytical chemistry use instruments. जे analytical chemistry मध्ये आपण instruments यूज करतो. ठीक आहे. मेथड टू सेपरेट. आता इन्स्ट्रुमेंट आणि मेथड कशासाठी सेपरेशन साठी सेपरेशन आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिफाय म्हणजे त्याचं जे काही क्वांटिटी असतील त्या सेपरेट करण्यासाठी. दी मॅटर अंडर स्टडी जे ज्या मॅटरचा आपण स्टडी करतोय याचं इन्स्ट्रुमेंटल आणि मेथड्स तर कसल्या तर त्याला सेपरेट करण्याच्या त्याला आयडेंटिफाय करण्याच्या त्याचं क्वांटिफाय करण्याचं ह्या ज्या सर्व मेथड्स आहेत that known as analytical chemistry or that include the analytical chemistry. Then the analysis provide ह्या मेथड पासून जे काही analysis होईल then this analysis provide physical and chemical okay properties of matter. आपण त्याला प्रॉपर्टीज न म्हणता इन्फॉर्मेशन म्हणू. इन्फॉर्मेशन अबाउट मॅटर अबाउट सॅम्पल ऑफ मॅटर. जे काही मॅटर आहे ह्या मॅटर मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत यांच्या फिजिकल आणि केमिकल स्टडी यांच्या फिजिकल आणि केमिकल ची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती देण्यासाठी आपल्याला ही ब्रांच इम्पॉर्टंट असते. मग याच्यावरून आपल्याला दोन गोष्टी कळतात. देन दिस लाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट. analysis are two type.
The first one is known as qualitative analysis. Qualitative analysis. And second is the quantitative analysis. मग याच्यावरनं दोन अनालिसिस आपल्याला डिफाईन करायचे. एक आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि दुसरा आहे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. मग आता हे दोघा अनालिसिस मध्ये डिफरन्स काय? व्हॉट इज दी क्वालिटेटिव्ह अँड व्हॉट इज दी क्वांटिटेटिव्ह? हे अनालिटिकल केमिस्ट्रीचं सर्वात बेसिक थिंक आहे. कारण की अनालिटिकल केमिस्ट्रीची जर तुम्ही डेफिनेशन पाहिली तर अनालिटिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन हीच सांगते, द ब्रांच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ स्टडी ऑफ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस नोन ॲज अनालिटिकल केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्रीची अशी ब्रांच आहे की ही ब्रांच आपल्याला काय करते, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस एक्सप्लेन करते. अशा ब्रांचला म्हणतो आपण अनालिटिकल केमिस्ट्री. मग त्याच्यातलं जर पहिलं पाहिलं क्वालिटेटिव्ह, मग आपण पहिला टाइप जो आहे तो डिस्कस करू, क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आता क्वालिटेटिव्ह अनालिसिस काय असतं? Then qualitative analysis is used to detection of presence or absence of elements in compound and of chemical compounds and chemical composition of compound, किंवा त्याला म्हणतो मी मिक्सचर. मग क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपल्याला काय सांगतं? तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस हे डिटेक्शन करतं. इट इज द डिटेक्शन ऑफ प्रेझन्स ऑफ ॲब्सेन्स ऑफ कंपाऊंड एलिमेंट इन कंपाऊंड. म्हणजे जर मी एखादा कंपाऊंड घेतला तर त्याच्यामध्ये कोण कोण प्रेझेंट आहे याचं कोण ॲब्सेन्स आहे याचं जर आपल्याला डिटेक्शन करायचं असेल तर त्यावेळेस आपण जे काही यूज करतो त्याला म्हणतो आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस. त्याला काय म्हणतो आपण? क्वालिटेटिव्ह अनालिसिस. म्हणजे मिक्सचर मध्ये कोण प्रेझेंट आहे आणि कोण ॲब्सेन्स आहे डिटेक्शन करण्यासाठी, डिटर्मिनेशन करण्यासाठी त्यावेळेस आपल्याला जे अनालिसिस यूज करायचं असतं त्याला म्हणतो आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस. मग याच्यासारखं दुसरं अनालिसिस टाईप आहे दॅट नोन ॲज क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. मग आता क्वांटिटेटिव्ह काय असतं? The second type of analysis is quantitative analysis. मग आता क्वांटिटेटिव्ह काय? पहा आपण तिकडे क्वालिटी पाहिली, प्रेझेन्स, कोण प्रेझेन्स आहे कोण ॲब्सेन्स आहे. आता इथं आपल्याला क्वांटिटी डिटरमाइन करायची. आपल्याला काय करायचं इथं? क्वांटिटी डिटरमाइन करायची. देन क्वांटिटेटिव्ह अनालिसिस डील्स विथ डिटर्मिनेशन of the relative proportions of element in compounds. Elements in compound and of chemical compounds in mixture.
तर हे कशासाठी यूज केलं जातं, तर रिलेटिव्ह प्रपोर्शन ऑफ एलिमेंट. आता रिलेटिव्ह प्रपोर्शन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये त्याचं मास किती आहे, त्याचं व्हॉल्यूम किती आहे, तर ह्या ज्या काही मेजरमेटिव्ह ज्या गोष्टी असतील ज्या आपण मेजर करू शकतो, अशा गोष्टी जर डिटरमाइन करायच्या असतील तर त्याला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. आणि क्वालिटी म्हणजे त्याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे कोण ऍबसेंट आहे डिटेक्शन करायचंय, तर त्यावेळेस आपण जे यूज करतो त्याला म्हणतो आपण क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. ओके, ते झालं. हे क्वांटिटी आहे म्हणून क्वांटिटेटिव्ह, ओके, क्वांटिटी आहे म्हणून क्वांटिटेटिव्ह, आणि तिकडे क्वालिटी आहे, कोण आहे कोण नाही आहे त्याची क्वालिटी, तर त्याला म्हणतो आपण क्वांटिटेटिव्ह. ठीक आहे, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोघांमधला डिफरन्स क्लिअर झाला. दोघांमधला डिफरन्स क्लिअर झाला. चला देन नेक्स्ट, इम्पॉर्टंट ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री. Important of analytical chemistry. Analytical chemistry is important. तर जनरली अनालिटिकल केमिस्ट्रीचा आपल्या याच्यात इम्पॉर्टंट काय, तर अनालिटिकल केमिस्ट्री इज युजफुल फॉर स्टडी ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री यांचा स्टडी करायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला अनालिटिकल केमिस्ट्रीची गरज पडते. त्यावेळेस आपल्याला काय करते, अनालिटिकल केमिस्ट्रीची गरज पडते. ठीक आहे, देन केमिकल अनालिसिस. Chemical analysis is most important, is the most important way to monitorize, is most important way to monitorize the composition, the composition of raw materials, raw materials, okay, intermediates, and final product of reaction. ठीक आहे, अँड फायनल प्रोडक्ट ऑफ रिॲक्शन. म्हणजे केमिकल अनालिसिस कशासाठी महत्वाचं आहे, तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते आपण लास्टच्या 10 मिनिट्स मध्ये घेऊया. केमिकल अनालिसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट वे टू मॉनिटराइज दी कंपोजिशन ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियल म्हणजे कोण, तर रिॲक्शनचा रिॲक्टंट. मी जर रिॲक्शन घेतली ए प्लस बी गिव्स प्रोडक्ट सी प्लस डी. ठीक आहे, आता सपोज मी एक सिंपल रिॲक्शन घेतली फॉर्मेशन ऑफ टी, एक सिंपल रिॲक्शन घेतली मी फॉर्मेशन ऑफ टी, प्रोडक्ट काय टी, डायरेक्ट आपल्याला चहा तयार होऊन जाईल का, चहा आपण कॉमनली आपल्याला वेल नोन आहे म्हणून आपण एक्झाम्पल ते घेतलं. आता चहा तयार करण्यासाठी आपल्याला रिॲक्टंट कोण कोण लागतील, तर आपल्याला पहिला रिॲक्टंट लागेल वॉटर, बरोबर आहे, त्यासोबत कुणाची गरज पडेल, मिल्कची गरज पडेल, बरोबर आहे. मिल्क आलं का त्यानंतर शुगर ऍड करायला लागेल, त्यानंतर काय करावं लागेल, टी पावडर घ्यावं लागेल. ओके, त्याबरोबर अजून आपण काही अदर कॉन्स्टिट्युएंट ते ऍड करू शकतो, आणि या सर्व मिक्सचरला जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर त्यावेळेस आपल्याला काय भेटेल, चहा भेटेल. पण ज्यावेळेस तुम्ही चहा पाहता, टी पाहणार,
त्यावेळेस इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. दॅट टाइम वी कांट डिटरमाइन what percentage of water, what percentage of milk, what percentage of sugar, what percentage of tea powder included in this mixture. आपण त्या मिक्सचर मध्ये आयडेंटिफाय करू शकत नाही. आपल्याला फक्त ते काय दिसतंय, एक होमोजिनियस मिक्सचर दिसतंय. मग ह्या होमोजिनियस मिक्सचरचं जर आपल्याला अनालिसिस करायचं असेल तर दॅट टाइम वी नीड अनालिटिकल केमिस्ट्री. त्यावेळेस आपल्याला कुणाची गरज पडेल तिथं, अनालिटिकल केमिस्ट्रीची गरज पडेल. बरोबर आहे. मग केमिकल अनालिसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वे टू मॉनिटराइज दी कंपोजिशन ऑफ रॉ मटेरियल. म्हणजे आता ह्या रॉ मटेरियल मध्ये काय काय, मिल्क आहे, मिल्क कशापासून बनलेलं आहे तर त्याचं कंपोजिशन आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल. लॅक्टोज जो आहे तो मिल्क मध्ये किती आहे, मिल्क शुगर किती प्रेझेंट, ते आपण यापासून सांगू शकतो. वॉटरमध्ये, वॉटरचं आपण अनालिसिस करू शकतो की वॉटरचा हार्डनेस कसा आहे, सॉफ्ट वॉटर आहे, हार्ड वॉटर आहे, त्याच्यामधला पीएच कसा आहे, ऍसिडिक आहे, बेसिक आहे, या गोष्टी आपण त्यापासून पाहू शकतो. शुगर कसल्या प्रकारची आहे, म्हणजे हे काय झालं, रॉ मटेरियलचं कंपोजिशन आपण पाहू शकतो. इंटरमिजिएट, डायरेक्टली हे मिक्सचर घेतलं आणि याला हिटिंग स्टार्ट केल्यावर ऍट फ्रॅक्शन ऑफ सेकंड, पहिल्या सेकंदालाच आपल्याला प्रोडक्ट तयार झाला का, नाही. दिस रिॲक्शन टेक मिनिमम 5 to 10 मिनिट्स. मग ह्या 5 to 10 मिनिट्स मध्ये जे काही इंटरवल्स येतील, ह्या इंटरवलचा स्टडी त्याला म्हणतो आपण इंटरमिजिएट्स. आणि त्यापासून जो काही फायनल प्रोडक्ट भेटला, ह्या फायनल प्रोडक्टचा स्टडी. म्हणजे अनालिटिकल केमिस्ट्री का महत्वाची ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, तर जे काही कंपोजिशन्स आहेत रिॲक्टंट, प्रॉडक्ट आणि इंटरमिजिएटचे, यांच्यावर मॉनिटराइज करण्यासाठी, यांच्यावर वॉच करण्यासाठी, यांचं अनालिसिस करण्यासाठी आपल्याला अनालिटिकल केमिस्ट्रीची गरज पडते. अँड दिस अनालिटिकल केमिस्ट्री इज द इम्पॉर्टंट. म्हणून अनालिटिकल केमिस्ट्री जी आहे ती काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके, देन नेक्स्ट, as well as analytical chemistry is used for analysis of air in industrial zone. जिथे काही इंडस्ट्रियल झोन्स आहेत, इंडस्ट्रियल एरियाज आहेत, यांच्यामध्ये जी काही एअर आहे, ह्या एअर्स मधली जी हवा आहे, हिचं अनालिसिस करण्यासाठी सुद्धा अनालिटिकल केमिस्ट्री गरजेची. as well as it used for analysis of soil, मातीचं अनालिसिस, फर्टिलायझर्स, जे काय आपण फर्टिलायझर्स यूज करणार, ओके, यूज इन अ ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर फील्डमध्ये ज्या काही गोष्टी आपण यूज करणार, तर मग त्याच्यामध्ये जेवढे फर्टिलायझर्स असतील, कंपोजिशन ऑफ सॉइल असतील, अनालिसिस म्हणजे इट इज द कंपोजिशन ऑफ सॉइल, तर ज्या ज्या गोष्टी असतील ह्या सर्वांचा स्टडी जो आहे हा कशात केला जाणार आहे, अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये केला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जिथे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाणार, तर इंडस्ट्रीमध्ये जेवढ्याही नवीन गोष्टी येतील, जेवढेही नवीन प्रोडक्ट्स तयार होतील, ह्या सर्व प्रोडक्ट्सचा स्टडी करण्यासाठी आपल्याला अनालिटिकल केमिस्ट्री इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री इज analytical chemistry used in a drugs or medicines. आपल्याला ड्रग्स सांगितलं की सध्या आता जे काही चाललंय न्यूज मध्ये आपल्याला तेच आठवतं. तर ड्रग्स म्हणजे काय, आपण जी कुठली औषधी घेतो ह्या सर्व औषधींना ड्रग्स म्हटलं जातं. ओके, जे ड्रग्स म्हणजे काय, आपण जी कुठली टॅबलेट घेणार, ताप आलाय, अंग दुखतंय, सर्दी झालीये, ऍसिडिटी झालीये, जी कुठली टॅबलेट किंवा मेडिसिन, सिरप, हे सर्व ड्रग्स कॅटेगरीमध्ये येतं. जेवढे औषधी आहेत ह्या सर्व ड्रग्स आहेत. ओके, मग आता ड्रगच्या अनालिसिस साठी आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट असतं, देन इन ड्रग और इन मेडिसिन
Analytical chemistry is used to determine composition of drug. ह्या ड्रगचं कंपोजिशन काय हे माहित करण्यासाठी आपल्याला अनालिटिकल केमिस्ट्री इम्पॉर्टंट असते. अजून अनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज जो आहे हा अजून एक महत्वाचा यूज असतो. अनालिटिकल केमिस्ट्री इज यूज इन अ फॉरेन्सिक सायन्स. अनालिटिकल केमिस्ट्रीचा यूज कुठे होतो? फॉरेन्सिक सायन्स मध्ये. आता फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय? सर्व जणांना सीआयडी सिरियल माहिती आहे बरोबर आहे ना. सीआयडी सिरियल मध्ये परत परत फॉरेन्सिक लॅब दाखवली जाते. तर फॉरेन्सिक लॅब म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करतो आणि त्यासाठी आपण केमिस्ट्रीची मदत घेतो इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी, त्याला म्हणतो आपण फॉरेन्सिक. त्याला काय म्हणतो आपण? फॉरेन्सिक. म्हणजे ज्यावेळेस आपण केमिकल कंपोजिशन इन लिव्हिंग बॉडी स्टडी करत असतो, केमिकल कंपोजिशन इन लिव्हिंग बॉडी दॅट नोन ॲज फॉरेन्सिक. लिव्हिंग असो किंवा नॉन लिव्हिंग असो, त्यांच्यावर जो काही इम्पॅक्ट आहे हा इम्पॅक्ट स्टडी करणं म्हणजेच काय? फॉरेन्सिक सायन्स. देन इन फॉरेन्सिक सायन्स analytical chemistry play most important role. For analysis. अनालिसिस करण्यासाठी खूप महत्वाचा रोल अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये फॉरेन्सिक सायन्स मध्ये अनालिटिकल केमिस्ट्री प्ले करत असते. म्हणून अनालिटिकल केमिस्ट्री इज द मोस्ट इम्पॉर्टंट. Hence, from that we can say that analytical chemistry okay. Then analytical chemistry consists of classical wet chemical method and modern instrumental method. म्हणून अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व महत्वाच्या. Analytical chemistry consists classical wet chemical method and modern instrumental method. Okay. The next analysis. मग आपण त्याच्यामुळे मग पुढचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे आता analysis. आता analysis काय असतं? Then analysis is carried out small sample of material to be tested. ज्यावेळेस आपण स्मॉल सॅम्पल ऑफ मटेरियल ज्यावेळेस टेस्ट करत असतो
analysis carried out on small sample of material to be tested and not on the bulk, not on the entire bulk. म्हणजे हे अनालिसिस काय आहे, ते अनालिसिस हे काय, स्मॉल सॅम्पल घेऊन जी काही त्याचं अनालिसिस केलं जाईल, त्याचं सेपरेशन आयडेंटिफिकेशन केलं जाईल, त्याला म्हणत असतो आपण अनालिसिस. अनालिसिस हे लार्ज क्वांटिटी होत नाही. अनालिसिस हे कायम काय होत असतं, स्मॉल क्वांटिटी ऑफ द सॅम्पल, सॅम्पलचं स्मॉल क्वांटिटी घेऊन जे काही अनालिसिस केलं जाईल किंवा जे काही आयडेंटिफिकेशन, जे काही क्लासिफिकेशन, सेपरेशन केलं जाईल, त्याला म्हणत असतो आपण अनालिसिस. त्याला काय म्हटलं जातं, अनालिसिस म्हटलं जातं. Then when amount of solid or liquid sample in few gram is in few grams known as semi micro analysis. What is the analysis? काय म्हणायचं? Then when amount of solid or liquid sample in few grams, म्हणजे ज्यावेळेस स्मॉल क्वांटिटी असेल 1 ग्राम 2 ग्राम किंवा त्यापेक्षाही लेस, दॅट टाइम इट नोन ॲज सेमी मायक्रो अनालिसिस. त्याला काय म्हटलं जातं, सेमी मायक्रो अनालिसिस. अँड दॅट सेमी मायक्रो अनालिसिस अगेन क्लासिफाईड इनटू टू टाइप. द फर्स्ट वन विल बी क्वालिटेटिव्ह अनालिसिस, जे आपण आधी डिस्कस केलं. ठीक आहे, वन इज दी qualitative analysis and second is the quantitative analysis. First is the qualitative analysis and second is the quantitative analysis. म्हणजे परत आधी आपली गंमत तिथं येऊन थांबली. अनालिसिसचे दोन टाइप, क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. परत मग आपल्याला अनालिसिसचे जे दोघं टाईप आहेत हेच आपल्याला परत काय करावे लागतील, डिस्कस करावे लागतील. ठीक आहे, परत मग आपण तिकडेच जाणार परत अनालिसिस मध्ये, क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. Then first is the qualitative analysis. First is the qualitative analysis. आता qualitative analysis, then if we consider classical qualitative analysis, if we consider classical qualitative analysis includes method include separation. काय केलं जातं त्याच्यामध्ये, मेथड ऑफ सेपरेशन सच ॲज, आता हे नावं तुमच्या डोक्यावरनं जातील, प्रेसिपिटेशन, हे जे नाव आहेत हे तुमच्या डोक्यावरनं जातील. include प्रेसिपिटेशन, त्याच्यात प्रेसिपिटेशन होतं, एक्स्ट्रॅक्शन, ओके, एक्स्ट्रॅक्शन अँड डिस्टिलेशन. मग कुठल्या कुठल्या मेथड्स इन्क्लूड होतात. प्रेसिपिटेशन म्हणजे फॉर्मेशन, ज्यावेळेस आपण लिक्विड मध्ये सॉलिड सबस्टन्स तयार करतो त्याला म्हटलं जातं प्रेसिपिटेट.
ते झालं प्रेसिपिटेशन. सेकंड एक्सट्रॅक्शन. एक्सट्रॅक्शन म्हणजे काय, जो तुमचा सॉलिड सबस्टन्स तयार झाला किंवा जो मटेरियल तयार झाला त्याला सेपरेट करणं, त्याला म्हणतो आपण एक्सट्रॅक्शन. आणि त्याला प्युरिफिकेशन करणं म्हणजेच काय म्हणतो आपण, डिस्टिलेशन. ओके, मग हे झालं तुमचं अनालिसिस मध्ये सेपरेशन मेथड, की सेपरेशन काय असेल. ठीक आहे, जर आपल्याला सेपरेशन करायचं असेल तर आपण या पद्धतीने करू. जर आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं असेल, that time we can use criteria of difference in color, order. बरोबर आहे, कलर, ऑर्डर, त्यांचे टेम्परेचर, दॅट आर दी मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स. ठीक आहे, म्हणजे त्या आपण यूज करणार, ॲज वेल ॲज त्यांची रिॲक्टिव्हिटी. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टींचा आपण यूज करणार. म्हणजे जर सेपरेशन करायचं असेल, सेपरेशन, तर सेपरेशन साठी काय करणार आपण, प्रेसिपिटेशन, एक्सट्रॅक्शन आणि डिस्टिलेशन ह्या तीन गोष्टी पाहणार. आपल्याला जर आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर आपण डिफरन्स इन कलर, डिफरन्स इन स्मेल, ऑर्डर म्हणजे वास येणं, स्मेल, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट ह्या गोष्टी आपण पाहणार. आलं लक्षात. आता दुसरी मेथड इन सेकंड काय आहे, क्वांटिटेटिव्ह मेथड. क्वांटिटेटिव्ह मेथड अनालिसिस. आता क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय होतं, देन इन क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कन्सिस्ट ऑफ क्वांटिटी. बरोबर आहे, क्वालिटी मध्ये आपण इथं क्वालिटी, इकडे काय आहे क्वांटिटी. मग क्वांटिटी कशात मेजर करतो, दॅट टाइम दिस क्लासिकल quantitative analysis consists of volumetric analysis, gravimetric analysis. ह्या गोष्टी याच्यामध्ये पार्टिसिपेट आहेत. म्हणजे इथं आपण क्वांटिटीचा विचार करतो, किती प्रमाणात आहे सॅम्पल. व्हॉल्यूम आपल्याला काय रिप्रेझेंट करतो, त्याची क्वांटिटी एक्सप्लेन करतो. ग्रॅव्हिमेट्री मध्ये सुद्धा आपण क्वांटिटी जी ही रेफर करत असतो, की किती ग्राम आपण सॅम्पल घेतला आणि त्याच्यावरनं आपण काय करत असतो, त्याचं अनालिसिस करत असतो, दॅट नोन ॲज क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. Then there are two type of analysis, qualitative analysis and second is the quantitative analysis. ठीक आहे, चला मग आजच्या लेक्चरला आपण इकडेच थांबूया. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. तुमच्यापैकी कुणाचे काय डाऊट्स होते